महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटल्यानं ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पेपर फुटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात नवीन काही राहिलेलं नाही, आमदार खासदार फुटतात आणि परीक्षेचे पेपरही फुटतात अशी उपरोधिक टीका त्यांनी सरकारवर करत संताप व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी 28 जून रोजी राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र भिवंडी इथे प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयितांकडे आढळलेल्या प्रश्नांशी जुळत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हजारो उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटीचं प्रकरण काही दिवसांपूर्वी गाजलं होतं. त्यापाठोपाठ आता टीईटी परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण उघडकीस आलं असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळेला त्यांनी राज्यातील विविध पेपर फुटी प्रकरणं, डमी उमेदवार प्रकरणं आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकारणावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात आता फुटण्याचीच परंपरा निर्माण झाली असून त्यात नवीन काही राहिलेलं नाही. आमदार फुटतात, खासदार फुटतात, परीक्षेचे पेपर फुटतात असा उपरोधिक टीका त्यांनी केली आहे. MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटची परीक्षा वादात सापडली, या सगळ्या घटनांकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही. जेव्हा सरकारच अशा घटनांना गंभीरतेने घेत नाही तेव्हा असे प्रकार बिनधास्तपणे सुरू राहतात अशी टीकाही त्यांनी केली. सरकारला गांभीर्यानं काही घ्यायचं नाही. आम्ही पुन्हा निवडून येणारच आहोत हे त्यांना माहिती आहे. मशीन आमच्याचकडे आहे, पोलीस आमच्याचकडे आहेत आणि निवडणूक यंत्रणांवर आमचं नियंत्रण आहे. त्यामुळे पेपर फुटला काय किंवा परीक्षेला डमी उमेदवार बसला काय त्याचा सरकारला काहीही फरक पडत नाही. आम्हाला केवळ सत्ता आणि सत्तेतून मिळणारा पैसा हवाय अशी सरकारची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेला केला.